माननीय श्री सदानंद दाते पोलीस महासंचालक यांच्याकडून आषाढी वारी बंदोबस्ताचा आढावा। माननीय श्री सदानंद दाते पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथे आगामी कालावधीमध्ये होत असलेल्या आषाढी वारी 2026च्या अनुषंगाने पंढरपूर येथे भेट दिली। यावेळी त्यांनी पंढरपूर येथे आषाढी वारीच्या संदर्भाने जिल्ह्यामध्ये वाटचाल करत असलेल्या संतांच्या पालख्या दिंडी व पंढरपूर येथील बंदोबस्ताच्या अनुषंगाने आढावा घेतला। माननीय पोलीस महासंचालक यांनी पुणे येथून वाहनाने निघून पुणे ग्रामीण, सातारा व सोलापूर ग्रामीण हद्दीतील पालखी मार्गाची पाहणी करून संबंधित विभागाचे अधिकारी यांना सुरक्षेसाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या। त्यानंतर मुक्ताई पोलीस संकुल पंढरपूर येथे आयोजित केलेल्या या आढावा बैठकीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून आषाढी वारीच्या संदर्भाने वारी करता येणाऱ्या भाविकांची संख्या, त्यांना शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, सुरक्षा याबाबतची माहिती घेतली। तसेच जिल्हा प्रशासनाकडून पंढरपूर येथे सुरू केलेल्या एकात्मिक नियंत्रण कक्ष याबाबत माहिती घेतली। तसेच आषाढी वारी संदर्भाने पोलीस विभागाकडून लावण्यात येत असलेल्या बंदोबस्ताबाबतची माहिती घेऊन आवश्यक ठिकाणी सुधारणा करण्याबाबत आदेश दिले आहेत। त्यानंतर त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, महाद्वार चौक, वाळवंट या भागात पायी चालत फिरून या भागात दर्शनासाठी येणारे भाविक, तेथील गर्दीचे नियंत्रण याबाबत बारकाईने माहिती घेतली। तसेच बंदोबस्तामध्ये आवश्यक सूचना देऊन त्यांची अंमलबजावणी करण्याबाबत आदेश केले आहेत। मुक्ताई पोलीस संकुल पंढरपूर येथे आयोजित केलेल्या या आढावा बैठकीस श्री शिरीष जैन, आयुक्त, राज्य गुप्त वार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यासह माननीय श्री रंजन कुमार शर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर, मान्य श्री कार्तिकेयन, जिल्हा अधिकारी सोलापूर, माननीय श्री जैन, विशेष कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर, मान्य श्री अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व मान्य श्री विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, मंदिर समिती, रेल्वे विभाग व नगर परिषद पंढरपूर येथील वरिष्ठ अधिकारी हजर होते।